मित्रांनो, विचार करा की तुम्ही शांतपणे झोपला आहात. तुमचे शरीर पूर्णपणे विश्रांती घेत आहे, पण त्याच वेळी तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी मात्र बर्फासारखी वितळत आहे. होय मित्रांनो, हे अगदी शक्य आहे. मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे तसेच कॅलरी डेफिशिट मध्ये राहणे जेवढे महत्त्वाचे आहे त्याहूनही कितीतरी पटीने जास्त महत्त्वाची आहे तुमची रात्रीची वेळ. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर एका विशिष्ट रीतीने कार्य करत असते. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 3 अत्यंत शक्तिशाली पदार्थांबद्दल सांगणार आहे जे रात्रीच्या वेळी तुमच्या शरीराचे फॅट बर्निंग इंजिन वेगाने सुरू करतात, ज्यामुळे तुम्ही झोपेतच वजन कमी करू शकता. मेथीचे दाणे हा आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यामध्ये सहज सापडणारा पदार्थ असला तरी शरीराच्या वजन नियंत्रणामध्ये त्याची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी शरीर विश्रांती घेत असताना अनेक अंतर्गत जैविक प्रक्रिया सुरू असतात आणि त्या प्रक्रियांना योग्य दिशा देण्यासाठी मेथी मदत करू शकते. मेथीमध्ये असलेले नैसर्गिक तंतुमय घटक पोटात गेल्यानंतर हळूहळू कार्य करू लागतात. त्यामुळे अन्नाचे पचन अधिक संतुलित पद्धतीने होते आणि रात्री उशिरापर्यंत भूक लागण्याची शक्यता कमी होते. अनेक लोकांना रात्री गोड खाण्याची किंवा काहीतरी हलके फुलके खाण्याची सवय असते, ज्यामुळे नकळत अतिरिक्त कॅलरी शरीरात जातात. अशावेळी मेथीचे दाणे पोट भरल्याची भावना जास्त काळ टिकवून ठेवतात. परिणामी शरीराला अनावश्यक खाण्याची गरज भासत नाही आणि वजन वाढण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवणे सोपे होते. याशिवाय रात्री शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती आणि अन्नाचे विघटन अधिक कार्यक्षमतेने घडून येण्यासही मेथी सहाय्यभूत ठरते. मेथीचा आणखी एक उल्लेखनीय फायदा म्हणजे ती शरीरातील साखरेच्या व्यवस्थापनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते. अनेकदा चुकीच्या आहार पद्धतीमुळे किंवा बैठ्या जीवनशैलीमुळे रक्तातील साखरेमध्ये सतत चढ उतार होत राहतात. अशा परिस्थितीत शरीर अतिरिक्त ऊर्जेला चरबीच्या स्वरूपात साठवण्याची प्रवृत्ती दाखवते. विशेषतः कंबर, पोट आणि मांड्यांच्या भागामध्ये चरबी जमा होण्यामागे हीच प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असते. मेथीमध्ये आढळणारे काही नैसर्गिक संयुग शरीरातील साखरेचे शोषण तुलनेने संथ गतीने होण्यास मदत करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी शरीर अधिक स्थिर अवस्थेत राहते आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आधीपासूनच साठवलेल्या स्रोतांचा वापर करण्यास प्रवृत्त होते. उदाहरणार्थ, जसे एखादे घर नवीन सामान खरेदी करण्याआधी स्टोअर रूम मध्ये पडलेल्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे शरीरही उपलब्ध साठवलेल्या ऊर्जेकडे वळू लागते. त्यामुळे नियमितपणे योग्य प्रमाणात मेथीचा वापर केल्यास वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना अतिरिक्त मदत मिळू शकते. मित्रांनो, हा उपाय दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे देखील अत्यंत सोपे आहे. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळाने आधीच काही तास पाण्यात भिजवून ठेवलेले 1 चमचा मेथी दाणे घेता येतात. हे दाणे व्यवस्थित चावून खाल्ल्यानंतर त्याच पाण्याचे सेवन केल्यास त्यातील उपयुक्त घटकांचा अधिक चांगला लाभ मिळू शकतो. काहींना दाणे खाणे अवघड वाटत असल्यास त्यांची बारीक पूड करून कोमट पाण्यासोबत घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. नियमित सवय लावल्यावर अनेकांना सकाळी उठल्यावर पोट हलके वाटणे, फुगलेपणा कमी जाणवणे आणि दिवसभर अधिक उत्साह अनुभवायला मिळतो. तसेच मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे शरीरातील अनावश्यक सूज कमी होण्यासही मदत मिळू शकते. अर्थात केवळ मेथीवर अवलंबून न राहता संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित हालचाल यांची जोड दिल्यास त्याचे परिणाम अधिक प्रभावीपणे दिसून येतात. अशा प्रकारे साधी, स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेली मेथी आरोग्यासाठी जीवनशैलीचा एक उपयुक्त भाग बनू शकते. मित्रांनो, दालचिनी हा आपल्या स्वयंपाकघरातील असा एक सुगंधी मसाला आहे ज्याचा वापर आपण प्रामुख्याने चव वाढवण्यासाठी करत असतो. परंतु अनेकांना हे माहिती नसतं की हा साधा दिसणारा मसाला शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी शरीर विश्रांती घेत असताना अनेक महत्त्वाच्या चयापचय प्रक्रिया सुरू असतात आणि दालचिनी ह्या प्रक्रियांना अधिक कार्यक्षम बनवण्यास मदत करू शकते. तिच्या उबदार गुणधर्मांमुळे शरीरातील ऊर्जा वापरण्याची क्षमता सुधारते आणि अन्नातून मिळालेल्या ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन होण्यास मदत मिळते. विशेषतः पोटाभोवती जमा होणारी हट्टी चरबी कमी करण्यासाठी लोक विविध उपाय शोधत असतात. अशावेळी दालचिनीचा नियमित आणि योग्य प्रमाणात वापर हा आरोग्यदायी जीवनशैलीचा एक चांगला भाग ठरू शकतो. तिच्यातील नैसर्गिक वनस्पतीजन्य घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर अधिक संतुलित पद्धतीने कार्य करू लागते. रात्री उशिरा भूक लागणे किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होणे ही अनेकांची सामान्य समस्या असते. दिवसभराचा थकवा, अनियमित खाण्याच्या सवयी आणि रक्तातील साखरेतील चढ उतार यामुळे अशा इच्छा निर्माण होतात. दालचिनीचे वैशिष्ट्य म्हणजे ती शरीरातील साखरेचे व्यवस्थापन अधिक संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.
जेव्हा रक्तातील साखरेची पातळी तुलनेने स्थिर राहते तेव्हा अचानक भूक लागणे किंवा गोड पदार्थांची ओढ कमी होऊ शकते. यामुळे रात्री अतिरिक्त कॅलरीज शरीरात जाण्याची शक्यता कमी होते. याशिवाय दालचिनीचा हलका सुगंध आणि उबदारपणा मनाला शांत करण्यास मदत करतो. अनेक लोकांना रात्री झोपण्यापूर्वी गरम पेय घेतल्याने आराम मिळतो. दालचिनीचे पेय त्यासाठी एक नैसर्गिक पर्याय ठरू शकते. शरीरातील तणावाचे प्रमाण कमी राहिल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते आणि चांगली झोप ही वजन नियंत्रणासाठी तितकीच महत्त्वाची मानली जाते जितका आहार आणि व्यायाम. दालचिनीचे पेय तयार करणे अगदी सोपे आहे आणि ते रोजच्या दिनचर्येमध्ये सहज समाविष्ट करता येते. 1 कप पाण्यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा किंवा थोडीशी दालचिनी पावडर घालून काही मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. पाण्यामध्ये तिचा सुगंध आणि नैसर्गिक गुणधर्म उतरल्यावर ते गाळून कोमट अवस्थेत पिणे अधिक योग्य ठरते. अनेक जण ह्यामध्ये साखर टाकण्याची चूक करतात, परंतु अशा पेयाचा खरा फायदा मिळवायचा असेल तर ते शक्यतो साखर विरहितच घ्यावे. नियमितपणे रात्रीच्या वेळी हे पेय घेतल्यास सकाळी शरीर अधिक हलके वाटणे, पोटातील फुगलेपणा कमी जाणवणे आणि दिवसभर उत्साही वाटणे असे अनुभव काही लोक सांगत असतात. मित्रांनो, अर्थातच कोणताही एक पदार्थ चमत्कार घडवत नाही. संतुलित आहार, नियमित हालचाल आणि पुरेशी झोप यांच्यासोबत दालचिनीचा समावेश केल्यास आरोग्यदायी वजन व्यवस्थापनाच्या प्रवासामध्ये त्याचा अधिक चांगला फायदा मिळू शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीत हळदीच्या दुधाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की हेच हळदीचं दूध तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील एक रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक अत्यंत शक्तिशाली घटक असतो जो शरीरातील फॅट टिश्यूज म्हणजेच चरबीच्या पेशी वाढण्यापासून रोखतो. वजन वाढण्याचे एक मुख्य कारण म्हणजे शरीरामध्ये अंतर्गत भागामध्ये असणारी सौम्य सूज, म्हणजे ज्याला आपण इन्फ्लेमेशन असे म्हणतो. जोपर्यंत ही सूज कमी होत नाही तोपर्यंत शरीर वजन कमी करू शकत नाही. रात्री जेव्हा आपण हळदीचे दूध पितो तेव्हा कर्क्युमिन शरीरातील ही अंतर्गत सूज पूर्णपणे दाबून टाकते आणि फॅट मेटाबॉलिझमचा वेग वाढवते, ज्यामुळे शरीरामध्ये जमा झालेली चरबी ऊर्जेच्या रूपात वितळण्यास सुरुवात होते. वजन कमी करण्याचा आणि आपल्या झोपेचा अतिशय जवळचा संबंध आहे. विज्ञान असे सांगते की जर तुमची झोप अपुरी किंवा निकृष्ट दर्जाची असेल तर शरीरामध्ये ग्रेलिन नावाचा भूक वाढवणारा हार्मोन वाढतो आणि लेप्टिन नावाचा तृप्ती देणारा हार्मोन कमी होतो. यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही जास्त कॅलरीज खाता. हळदीच्या दुधामुळे शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हे संप्रेरक तयार होतात, जे शांत आणि गाढ झोप येण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुमचे शरीर नैसर्गिकरित्या स्वतःची दुरुस्ती करत असते आणि ह्याच काळामध्ये फॅट बर्निंगची प्रक्रिया सर्वात जास्त कार्यक्षम असते. त्यामुळे हळदीचे दूध एकाच वेळी तुमचे वजनही कमी करते आणि तुम्हाला अतिशय शांत झोपही देते. मित्रांनो, हा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी दूध बनवताना एक छोटी पण महत्त्वाची ट्रिक वापरावी लागते. 1 कप गाईचे किंवा कमी फॅट असलेले दूध गरम करायला ठेवा. त्यामध्ये पाव चमचा शुद्ध हळद पावडर किंवा किसलेली ओली हळद टाका. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फक्त 1 चिमूटभर काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर टाका. काळ्या मिरीमधील पायपेरिन हा घटक हळदीमधील कर्क्युमिन शरीरामध्ये शोषून घेण्याची क्षमता 2000 पटींनी वाढवतो. हे दूध चांगले उकळून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट करून प्या. हे सुवर्ण दूध म्हणजेच गोल्डन मिल्क रात्रीच्या वेळी तुमच्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि तुमच्या वजनावर अत्यंत सकारात्मक परिणाम दाखवू लागते. मेथी दाणे, दालचिनी आणि हळद दूध हे तिन्ही उपाय वजन कमी करण्यासाठी आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी असले तरी त्यांच्या अतिवापरामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. पहिल्या भागामध्ये सांगितलेल्या मेथी दाण्यांचे स्वरूप उष्ण असते आणि त्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे ह्याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास पोटामध्ये गॅस, जळजळ किंवा जुलाब होण्याचा त्रास होऊ शकतो. विशेषतः ज्या व्यक्तींची प्रकृती पित्तप्रधान आहे किंवा ज्यांना मूळव्याध सारखा त्रास आहे त्यांनी मेथीचा वापर अत्यंत मर्यादित करावा. तसेच दालचिनीच्या पेयाचे अतिसेवन केल्यास यकृताला इजा पोहोचू शकते, कारण दालचिनीमध्ये क्युमारिन नावाचे घटक असते. म्हणूनच दालचिनी चहा घेताना पाव चमचा किंवा 1 लहान तुकड्यापेक्षा जास्त प्रमाण वाढवू नये आणि गर्भवती महिलांनी दालचिनीचा असा काढा किंवा चहा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीचे दूध बनवताना काळ्या मिरीचा वापर कर्क्युमिनचे शोषण वाढवण्यासाठी केला जातो. परंतु ज्यांना पोटातील अल्सर, हायपर ऍसिडिटी किंवा मग आतड्यांचे विकार आहे त्यांना काळ्या मिरीमुळे पोटामध्ये तीव्र जळजळ जाणवू शकते. याशिवाय मेथी आणि दालचिनी हे दोन्ही पदार्थ रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी करतात.
म्हणूनच जे रुग्ण आधीपासूनच मधुमेहाची औषधे किंवा मग इन्सुलिन घेत आहे त्यांनी हे उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करावी. अन्यथा शुगर अचानक खूप खालावण्याचा धोका संभावू शकतो. हे तिन्ही घरगुती उपाय आलटून पालटून करावे आणि कोणत्याही जुनाट आजारावर वैद्यकीय उपचार सुरू असताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तर मित्रांनो, हे होते ते 3 शक्तिशाली पदार्थ जे तुम्ही रात्रीच्या वेळी वापरून तुमचे वजन अगदी झोपेतच कमी करू शकता. हे तिन्ही उपाय पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आज रात्रीपासून कोणता सुरू करणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हो, आरोग्याशी संबंधित अशाच वैज्ञानिक आणि खात्रीशीर माहितीसाठी तुमच्या आवडत्या आरोग्य बिट्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.